नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी, महत्त्वाची अपडेट आहे। 2 वर्ष उलटूनही मिळाना कांद्याला अनुदान, काय त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, शेतकरी बांधवांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, विसरू चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते। स्क्रीन होऊ शकता 2 वर्ष उलटूनही मिळेना कांद्याला अनुदान। बघू शकता सरकारी काम 10 महिने थांब या उक्तीचा प्रत्यय पावलोपावली येत असतो। शासनाने 2 वर्षापूर्वी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान 2 वर्षापूर्वी जाहीर केले होते। मात्र तांत्रिक अडचणीत अडकलेल्या तालुक्यातील 1682 शेतकरी अजून अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे। या मदतीचा प्रस्ताव पणन विभागामार्फत मंत्रालयात या ठिकाणी पडून असल्याचं कळते। एकंदरीतच खरीप व रब्बी कांद्याचे दर 2022 मध्ये घसरल्याने राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी अडचणीत आले असल्याने शेतकऱ्यांची नाराजी व्यक्त करत आंदोलन केले होते। विरोधकांनी राज्य सरकारच्या कांदा उत्पादक प्रति क्विंटल 500 रुपयाचे अनुदान देण्याची मागणी केली होती। मात्र राज्य सरकारने या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी एकंदरीतच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 350 रुपयाचं सानुग्रह अनुदान जाहीर केलं होतं। राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती, खासगी बाजार समिती थेट पणन अनुज्ञा धारकाकडे अथवा नाफेडकडे दिनांक 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीत लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना ₹350 रुपये प्रति क्विंटल व जास्तीत जास्त 200 रुपये प्रति शेतकरी याप्रमाणे या ठिकाणी क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता। येथील बाजार समितीत कमी भाव मिळालेला 17,732 कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानासाठी राज्य सरकारकडे बाजार समितीने प्रस्ताव पाठवले होते। यापैकी 14,900 पात्र लाभार्थी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 11,98,023 क्विंटल म्हणजे 41,93,08,326 रुपये अनुदान बाजार समितीला प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांचे वर्ग करण्यात आले आहे। मात्र 7/12 कांदा पीक पेऱ्याची नोंद या ठिकाणी नसलेली व उशिरा तलाठी व कृषी सहाय्यक ग्रामसेवक यांच्या सहीने पंचनामा अहवाल सादर करण्यात आल्याने 1,698 लाभार्थी शेतकऱ्यांना सुमारे 3,62,00,000 रुपये अनुदान शासनाकडे प्राप्त झालेले नाही। उशिराने निर्णय झाल्यानंतर बाजार समितीने नवीन प्रस्ताव करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठवलेले आहे। धन्यवाद। लाईक जय शिवराय, धन्यवाद। भेटूया पर्यंत थांबतोय। जय महाराष्ट्र, जय शिवराय, धन्यवाद। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करा। धन्यवाद।